मय सगळे मित्र 1100-1200ची बुट्ट घालून कॉलेज जाते आणि मी 150 रुपयाची चप्पल घालून. तर मी समाधान. मय फक्त नावात समाधान आहे. आयुष्याचं समाधान कधी होते का माहित. आरशात मी थोबाड पाहायला गेलो, आरसा बी खराब निघला. आणि लेक्चर साठी तेव्हा गेलो ना जेव्हा सगळं लेक्चर संपून गेलं. आता कुठेतरी आपल्या मागाची सिग्नेचर द्यावंच लागेल म्हणून हजेरीवर देऊन दिले. दात काढत क्लासरूम मध्ये सगळीकडे प्रकाश पसरला कारण की मी दात काढले होते म्हणून. मग आपल्या मागाचे सिग्नेचर कॉलेजच्या रजिस्टरवर केले आणि पोहोचलो खाण्यासाठी कारण की खाणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमचा आयफोन आमचा आयफोन. बहीण म्हणे जरा आयफोनची हवागिरी कमी कर आणि गाडीतून बस. तर ताई आणि भाऊजी चालले होते त्यांच्या घरी. जर बहिणी समोर मोठेपणा नसेल केला तर तुम्ही आयुष्यात काहीच नाही केलं. मग भले तुमची किंमत चिल्लर मध्ये पण असते. मग त्या दोघांना 20 रुपयावर खुश केलं आणि बाय बाय करा. मग त्यांनी सी यू टाटा हॅपी जर्नी करून पोहोचलो माझ्या कॉलेजमध्ये, जिथं भारतातली अर्धी पॉप्युलेशन तर या लाईन मध्येच लागली होती. लागणार बी काऊन नाही कारण आज डेट होती लास्ट कॉलेजचा फॉर्म सबमिट करण्याची. सकाळचे 9 वाजता आलो आणि दुपारी 3 वाजता फॉर्म सबमिट केला आणि कॅन्टीनला जाऊन मित्राचा मोबाईल चार्जिंग केला. मग तिथून पोहोचलो थिएटर मध्ये कारण मला जायचं होतं आज पिक्चर पाहण्यासाठी. आयुष्यात मी कधी थिएटर मध्ये गेलोच नव्हतो तर म्हटलं एक्सपिरियन्स घेऊन घेऊ थिएटर मध्ये. आणि मला वाटलं थिएटर पूर्ण भरून असेल पण थिएटर मध्ये एवढे माणसं होते ना की खुर्च्या जास्त आणि माणसं कमी. या पिक्चरनं पूर्ण प्रयत्न केला हिट व्हायचा पण हिट होते की नाही होत हे त्या पिक्चरवर डिपेंड करते. मग नंतर पोहोचलो हडपसरच्या सर्वात मोठ्या भाजी मंडीतनी कारण मला घ्यायच्या होत्या तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा मला एवढ्या आवडते नाही की काय सांगू. तुरीच्या शेंगा तर भेटल्या. बाय बाय सी यू टाटा.